नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, भारतीय राज्यव्यवस्था यातील एक महत्त्वाचा टॉपिक, त्याच्यावर पुन्हा पुन्हा आलेले अत्यंत महत्त्वाचे असे 50 प्रश्न या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. मी STI रोहिदास चोंदी पाटील. बघा, ही प्रश्न तुम्ही एकदा जर अभ्यासले तर तुम्हाला पूर्ण अँगल येईल, त्या ठिकाणी एक अंदाज येईल की बाबा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे अभ्यासत असताना नेमकं काय अभ्यास करायचा. आणि माझं म्हणणं ते जे तुम्हाला ते कळायला पाहिजे की मी हा टॉपिक वाचायला सुरुवात केलेली आहे, या टॉपिकमध्ये काय महत्त्वाचं आहे आणि काय कमी महत्त्वाचं आहे. कारण की महत्त्वाचं नाही असं काहीच नसतं, माझं तरी मत आहे. प्रत्येक मुद्द्याचा तुम्हाला फायदा होत असतो. तो परीक्षेला डायरेक्टली एखादा मुद्दा विचारला जरी गेला नाही तर त्याचा बेस हा तुम्हाला इतर प्रश्नांचं उत्तर देत असताना त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो. त्यामुळे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि थोडेसे कमी महत्त्वाचे हा त्या ठिकाणचा फरक करता आला पाहिजे. मग मार्गदर्शक तत्वांचं जर तुम्ही जुने प्रश्न बघितले सगळे तर तुम्हाला काही निष्कर्ष त्यावरून काढता येतात. ते कसे ते आपण या ठिकाणी प्रश्नांमध्ये बघत चालू. तुम्हाला मॅक्झिमम वेळा असा प्रश्न विचारला गेला आहे, 4 ऑप्शन दिले जातात आणि खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व नाही असं म्हटलं जातं. चौथाच एखादा मुद्दा दिलेला असतो जो मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाहीये, जो मूलभूत हक्कात आहे किंवा मग मूलभूत कर्तव्याचा भाग आहे, असे मुद्दे तुम्हाला दिलेले असतात. मग तुम्हाला या ठिकाणी ज्या मार्गदर्शक तत्वांवर पुन्हा पुन्हा प्रश्न रिवाईज झालेले आहेत ते तत्व मी या ठिकाणी सांगतोय. बघा, पहिलं तत्व गो हत्याबंदी, ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. दुसरं कुटीर उद्योगाची स्थापना करणे, यावर प्रश्न विचारला गेला आहे. तिसरं आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे, याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. आणि मित्रांनो, या तीनही तत्वांना कलमे आहेत. कलम तुम्हाला मी सांगितलंय की हे जे आहे मार्गदर्शक तत्वे, तर हे भाग 4 मध्ये आहेत. भाग 4 मध्ये 36 ते 51 असे त्याचे ते कलम आहेत ज्या ठिकाणी मार्गदर्शक तत्वे आहेत. ओके, मग कोणतं कलम कोणत्या तत्वासाठी आहे हे तुम्हाला, माझं तरी मत आहे, कलम 36 ते 51 हे तोंडपाठ असलं पाहिजे. म्हणजे मी तर याच्या आधी माझ्या विद्यार्थ्यांना माझा सल्लाच असतो की तुम्ही कलम 1 ते कलम 51 इथपर्यंतचे कलम तुम्हाला हे सलग पाठ असले पाहिजे. सलग, जसं तुम्हाला आपण पाढीपाठ म्हणतो ना, किंवा वर्गमूळ घनमूळ पाठ असले पाहिजे म्हणतो, एक 25-25 पर्यंत. तशा पद्धतीने राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करताना कलम 1 ते 51 हे सलग पाठ असले पाहिजे. आणि नंतर त्या मुद्द्यांचे कलम आपल्याला माहीत आहे, ते स्पेशली कलम आपल्याला वेगळे पाठ असलेच पाहिजे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासाठी तयार होतो की गो हत्याबंदी हे कोणत्या कलमामध्ये नमूद आहे. नक्कीच तुमच्याकडून मला अपेक्षित आहे, शिकवलेला आहे मी. पुढे कुटीर उद्योगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करणे, राज्यांवर त्या ठिकाणी राज्यांना निर्देश दिलेले आहेत. आणि तिसरं, आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत झाली पाहिजे असं कोणत्या कलमामध्ये म्हटलेलं आहे. तीनही प्रश्नाचे उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण की हे लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे. ओके, ज्यांना ही माहीत नाहीये त्यांनी काय करा, प्लेलिस्टमध्ये जा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, राज्यघटनेची प्लेलिस्ट काढा. तिथे क्रमिक पुस्तकावरचे लेक्चर्स आहेत, तात्यांच्या ठोकळ्यावरील लेक्चर्स आहेत, एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकावरील लेक्चर्स आहेत. त्या ठिकाणी या मार्गदर्शक तत्वावर 2-2 लेक्चर्स टाकलेले आहेत मी. तर ते बघा व्यवस्थित, मग तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा याचे उत्तरं नेमके काय आहेत. आणि ज्यांचा अभ्यास आहे चांगला, ज्यांनी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं आहे, एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं आहे, क्रमिक पुस्तक वाचले आहे, त्यांच्यासाठी तर या ठिकाणी मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं सहज त्यांना देता येतील. पुढचा प्रश्न आहे की मार्गदर्शक तत्वाचा समावेश नेमका कुठे केलेला आहे. तर तो भाग 4 मध्ये आहे. सरळ सोपा प्रश्न, खाली सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती या ठिकाणी येणारा प्रश्न MPSC ला येऊ शकतो, आलेला आहे. आता मार्गदर्शक तत्वे, एक प्रश्न असा आहे की मार्गदर्शक तत्वाचं मूलभूत हक्कात रूपांतर झालं असं ते तत्व कोणतं. मित्रांनो, ते तत्व आहे शिक्षणाचा अधिकार. शिक्षण मोफत आणि सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी. मार्गदर्शक तत्वे कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये होता याचा उल्लेख, तर कलम 45 मध्ये उल्लेख होता की राज्याने काय करावं, त्या ठिकाणी 0 ते 6 वयोगटातली जी बालकं आहेत
त्यांचा सांभाळ करावा किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यावं. परंतु आता याला आपण 21 मध्ये, तिथे तर ते आहेच, पण 21 मध्ये याला घेतलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणं हे राज्यांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. तो मूलभूत हक्क आहे ते बालकांचा, त्यांना भेटलंच पाहिजे ते. आणि 51 आहे की 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षण भेटावं याच्यासाठी प्रयत्न करणे ही पालकांची जबाबदारी आहे. कलम 51 मधील 11वे मूलभूत कर्तव्य, कितवे? 11वे 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 मध्ये समाविष्ट केले. मित्रांनो, हे पाठ असलं पाहिजे. हे पाठ केव्हा होतं? मग मी काही तुम्हाला म्हणत नाही डोळे लावा आणि पाठ करा. तर हे तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, रिवाईज करायचं आहे. मग हे आपोआप पाठ होतं. तुम्ही लोकांना सल्ले द्यायला लागतात, सांगायला लागतात, अरे हे घे, चल काढ पुस्तक, विचार मला कोणताही प्रश्न. हे तुम्हाला जमलं पाहिजे. पुढे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याच्याबद्दल प्रोफेसर KT शहा नेमके काय म्हणालेले आहे? विधान आलं होतं की बाबा DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही कोऱ्या चेकप्रमाणे आहे, ज्यांचं ज्यांना वटवणे हे बँकेच्या इच्छेवर आहे, असं कोणाचं विधान आहे? तर KT शहा हे जे घटनातज्ञ आहे त्यांचं हे विधान. त्याच्यानंतर 42वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 42वी घटनादुरुस्ती, हिच्यानुसार समाविष्ट काही नवीन कलम म्हणजे उपकलम म्हणू आपण, त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यांच्या जोड्या विचारल्या गेलेल्या आहेत. कलम 39 समाविष्ट केला आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, 42वी घटनादुरुस्ती कधी झाली आणि पंतप्रधान कोण होते? माहीत असलंच पाहिजे. मिनी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा मिनी घटनादुरुस्ती असं आपण तिला म्हणतो. त्याच्यामुळे तिच्याबद्दल तुम्हाला किमान तेवढं माहीत असावं की कधी झाली आणि कोणत्या पंतप्रधानांच्या काळात झाली. ओके, आता 39 ॲड केलं. काय म्हणते 39? न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य भेटलं पाहिजे. समजा तुम्हाला अटक झाली, काहीतरी तुरुंगामध्ये नेलंय त्या ठिकाणी पोलिसांनी पकडून, कायदेविषयक सल्ला हा तुम्हाला जो काही गरीब व्यक्ती आहे त्याला मोफत भेटला पाहिजे. 39 कलम 43 ॲड केला. याच्यानुसार म्हटलं गेलं की उद्योग व्यवसाय जे आहे त्या ठिकाणी कामगारांचा सहभाग, खरं म्हणजे या ठिकाणी कामगाराचं नेतृत्व त्या ठिकाणी वाढवलं गेलं पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. पुढे 48 मित्रांनो, फार महत्त्वाचं कलम, पर्यावरण संरक्षण, पर्यावरणामध्ये सुधारणा करणे, याच्यासाठीचं कलम 48 या ठिकाणी आहे. पुढचा एक महत्त्वाचा लॉजिकल प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकात भेटत नाही, तो म्हणजे समान नागरी कायदा. मित्रांनो, तुम्हाला मार्गदर्शक तत्वातलं दुसरं काहीच माहीत नसणार, पण समान नागरी कायदा हा शब्द मात्र माहीत असणार. याचा अर्थ किती लोकांना कळतोय मला माहीत नाही, आणि याचं कलमही बऱ्याच जणांचं तोंडपाठ असणार. सांगा मला कमेंट बॉक्समध्ये समान नागरी कायदा कोणत्या कलमानुसार त्या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकतो, जो अजून अस्तित्वात आलेला नाहीये. मग प्रश्न तोच आहे की आतापर्यंत समान नागरी कायदा निर्माण का झाला नाही, आणि त्याचे उत्तर या ठिकाणी तुमच्यासाठी लक्षात असू द्या. याच्या पुढे विचारलं गेलं तर प्रश्नांचं उत्तर चुकलं नाही पाहिजे. एक म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय ऐक्य भावनेचा अभाव. एक राजकीय इच्छाशक्ती नाहीये, मनापासून वाटतच नाही राजकारण्यांना की बाबा हे झालंच पाहिजे, आणि दुसरं राष्ट्रीय ऐक्य नाहीये. दोन गोष्टी ज्या समान नागरी कायदा तयार होण्यामधील अडथळे ठरलेले आहेत. आता पुढचं एक होतं की बाबा ग्रामपंचायतीचं संघटन हे नेमकं कशामध्ये अंतर्भूत आहे? हे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, कर्तव्य. तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे ग्रामपंचायतीचे संघटन. हे कलम बऱ्याच जणांचं तोंडपाठ झालं असेल आता माझे लेक्चर ऐकून. सांगा, ग्रामपंचायतचे संघटन भारतीय राज्यघटनेमधल्या कोणत्या कलमामध्ये आहे? नक्कीच तुमच्या उत्तराची वाट पाहतो आहे. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असतो. बऱ्याच जणांच्या कमेंट्सला मी त्या ठिकाणी रिप्लाय देतो आहे. काहींचे थोडंसं वेळेचा अभाव काही वेळेस आहे, पण तरी मी प्रत्येकाची कमेंट वाचतो आहे. पुढे तत्वांचं वर्गीकरण सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात असलं पाहिजे. म्हणजे सामाजिक तत्वे कोणती, आर्थिक तत्वे कोणती, आंतरराष्ट्रीय तत्वे कोणती, त्याच्यात पुन्हा गांधीवादी तत्वे आहे, समाजवादी तत्वे आहे, वेगवेगळे अँगल. जेव्हा तुमचं वाचन चांगलं होतं ना मित्रांनो, मग तुम्हाला हे त्या ठिकाणी पाठ नाही करावं लागत, आपोआप तुमच्या समोर येतं.
की बाबा बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण द्यायचे आहे कलम 45 नुसार, कोणतं तत्व येईल? तर सामाजिक तत्व आहे. पुढे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, कोणतं तत्व येईल? तर आर्थिक तत्व येईल. शांततापूर्ण सह अस्तित्व असलं पाहिजे, आता जे तुम्हाला विचारलं मी आंतरराष्ट्रीय सहकार्य, त्याच्यामधील हे कलम 51, शांततापूर्ण सह अस्तित्व. पुढचा मुद्दा आहे DPSPची वैशिष्ट्ये काय? मार्गदर्शक तत्वे जी आहेत त्यांची वैशिष्ट्ये नेमकी काय? तर ही मूलभूत अधिकाराशी अनुरूप आहेत. मूलभूत अधिकारांचा आणि यांचा संबंध आहे, ही परिवर्तनीय आहे, कल्याणप्रद आहेत. परंतु चौथा ऑप्शन या ठिकाणी होता जो गैरलागू होता DPSPला, तो म्हणजे न्यायालयीन निर्णय योग्य नाही. न्यायालयात तुम्ही दाद मागू शकत नाही. मित्रांनो नीट लक्षात घ्या, मूलभूत हक्काच्या बाबतीत तुम्ही न्यायालयात जाऊ शकतात, कलम 32, 226 मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. तो मुद्दा नीट लक्षात घ्या. आता काम करण्याचा अधिकार तुम्हाला मग कलमानुसार सुद्धा विचारलं गेलेलं आहे की बाबा कोणत्या कलमामध्ये कोणतं मार्गदर्शक तत्व आहे. काम करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 41 मध्ये. गोहत्या प्रतिबंधक साठीचं कलम कोणतं आहे? तर कलम 48 त्या ठिकाणी आहे. समान नागरी कायदा कलम 44 आहे. तुम्हाला वरती जो प्रश्न विचारला, ग्रामपंचायतीचं संघटन कलम 40 मध्ये आहे. जोड्या लावा म्हणून, म्हणजे कलम तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढचा प्रश्न असा होता की मार्गदर्शक तत्वे कोणती अंमलात आली आणि कोणती अंमलात आली नाही. ओके, अंमलात आलेली तत्वे जर बघितली, आंतरराष्ट्रीय शांतता तत्व अंमलात आलंय, ग्रामपंचायतीची स्थापना तत्व अंमलात आलंय, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांची फारकत किंवा दोघांचं एकमेकांपासून थोडंसं विलगीकरण तेही अंमलात आलंय. अंमलात काय नाही आले? कलम 44. आता पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य विचारलं गेलंय की राजकीय लोकशाहीपासून आर्थिक लोकशाही ही वेगळी असली पाहिजे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे यांचं खरं म्हणजे दुसरं एक वाक्य या ठिकाणचं आहे की राजकीय स्वातंत्र्य भेटल्याशिवाय आर्थिक स्वातंत्र्याला महत्त्व नाही आहे. ते एक महत्त्वाचं वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजे विविध भाष्य या ठिकाणी केलेले आहेत या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून की राजकीय लोकशाहीपासून वेगळी अशी आर्थिक लोकशाही तयार करण्यामध्ये या मार्गदर्शक तत्वांचा वाटा असणार आहे. समाजवादा वाचून फेबियन समाजवाद असा सुद्धा उल्लेख त्याचा केला जातो. पुढे आपण KT शहा यांचं मत वर पाहिलेलं आहे. बँकेच्या सोयीनुसार वठवता येणारा चेक, त्याच्यानंतर अवादयोग्य आणि अमूर्त अशा स्वरूपात मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख अनंत नारायणन यांनी केला आहे. पोलीस राज्याऐवजी कल्याणकारी राज्य बनवणारी ही तत्वे आहेत असं KV राव म्हणतायत. आणि शासनाला विधायक सूचना म्हणजे मार्गदर्शक तत्व असं ॲलन ग्लॅडहिल यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो पुढचा मुद्दा आहे DPSP. याची आर्थिक क्षमता आणि विकास मर्यादेमध्ये राखून उद्दिष्ट ठरवले गेले आहे. मग ती उद्दिष्ट कोणती? तर कामाचा हक्क, आजारपणामध्ये मदत, हे आपल्याला तिथे लक्षात ठेवावं लागतं. तर बघा अशा पद्धतीने विविध प्रश्न या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. DPSPवर विचारले गेले आहे, मार्गदर्शक तत्वांवर विचारले गेलेले आहेत. मित्रांनो असेच लेक्चर तुम्हाला पुढेही पाहत राहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या पुढील नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा. तर चला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.